नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार कुंकुमार्चनाचा अवघड असा विधी इथे पूर्ण केलेला असतो कलाने. त्या सगळ्या संकटातनं ती व्यवस्थित सुखरूप बाहेर पडलेली असते. गुरुजी एक ग्रंथ आणून तिच्या हातात देतात आणि तुम्ही ह्या परीक्षेत पास झालाय, तुम्हाला मी हा ग्रंथ देतो. ह्या ग्रंथामध्ये श्रापमुक्तीचे विविध मार्ग आहे. त्या श्लोकांचा अर्थ तुम्ही शोधा आणि त्या पद्धतीने श्रापमुक्तीसाठी तुम्ही प्रयत्न करा. नक्कीच तुम्ही प्रयत्न केल्यावर तुम्हाला यश मिळेल, असं इथे गुरुजी कला आणि अद्वैतला सांगू लागतात. रोहिणी हे सगळं ऐकत असते. रोहिणी मग म्हणू लागते की मी बघतेच कसं हे व्रत दोघंजणं पार पाडता. मग कला आणि अद्वैत देवाचे आभार मानतात की देवाने त्यांची प्रार्थना कबूल केली आणि त्याला फळही मिळाले. इथे आबांशी बोलण्यासाठी रजनी गेलेली असते. तिला खरं तर काळजी वाटत असते, अजून किती दिवस ह्या सगळ्या गोष्टीला आपण सामोरं जायचं, माझ्या सोहमचं संसाराचं कसं होईल, काय करावं आबा हे मला कळेना, तुम्हीच काहीतरी सांगा. म्हणून तिथे ती आबांशी बोलत असते. त्यावेळेला आबा म्हणू लागतात की आता कला आणि अद्वैत गेले, तिकडे काहीतरी त्यांना मार्ग नक्की मिळेल. ते दोघंजणं प्रयत्न करताय श्रापमुक्तीसाठी. त्यांना दोघांना मार्ग मिळाला की आपणही आता लवकरच या श्रापातून मुक्त होऊ. आणि बघता बघता तिथे अद्वैत आलेलं पाहून आबा लगेचच त्याला विचारू लागतात, कशी झाली तुमची यात्रा, सगळं काही व्यवस्थित आहे ना, म्हणून विचारू लागतात. आणि ही कलाची कशी अवस्था झाली आहे, काय झालं आहे, कला एवढी भिजली कशी, म्हणून इथे प्रश्न करतात आबा. ती तेव्हा रजनी तर तिचं जळलेला पदर पाहून खूपच घाबरायला होतं. मग अद्वैत इथे सांगू लागतो की तिकडे काय झालं कुंकुमार्चनाच्या वेळेला, ते सगळं काही सांगू लागतो. आणि एवढ्या आगीच्या लोटामध्ये इथे आपली कला बसलेली होती. ती उठायचं नाव घेत नव्हती. तिने तेवढं तिचं व्रत पूर्णच केलं आणि मगच उठली. आबा म्हणतात माझी सून ही खरंच लढाऊ वृत्तीची निघाली. तिने एकदम यशस्वीपणे देवीची ही परीक्षा पार पाडली आणि देवीने तिला ह्या सगळ्या गोष्टीचं फळही दिलं. आबांना ती दाखवू लागते की बघा ना आबा, मला फळ म्हणून हा ग्रंथ मिळाला. या ग्रंथामध्ये विविध मार्ग आहे आपल्याला श्रापमुक्तीतनं बाहेर पडण्यासाठी. दोघांनाही सांगू लागतात की तुम्ही आता जाऊन फ्रेश व्हा आणि आराम करा, दमला असाल तुम्ही. रोहिणी मागणं येताना म्हणते आता ह्या ग्रंथाचं काय करायचं हे मला चांगलंच कळलंय, लवकरच हा ग्रंथ लंपास करायचा. इकडे घरी कलाच्या आईवडिलांचा बोलण्याचा विषय चालू असतो की आपण ज्या स्थळाविषयी इतक्या दिवसापासून वाट पाहिली, चर्चा केली, त्याचं काहीच पुन्हा माहिती मिळालीच नाही. तर त्या विवाह मंडळातल्या बाईला फोन करून विचारावं का. त्यावेळेला दिनकर म्हणतो का घाई करते, पण ती म्हणते असं किती दिवस गप्प बसून राहणार, मी आत्ताच चौकशी करते. मग त्या बाईला फोन करून इथे संगीता विचारू लागते की काय झालं, तुम्ही त्या स्थळाला परत आलेच नाही घेऊन. तर तेव्हा ती म्हणू लागते की तुमची माहिती मी आधीच काढायला लागत होती. मला तुमच्या शेजारच्या पाजारच्यांकडनं कळलं की तुमची मुलगी लफडेबाज आहे आणि ती दुसऱ्या मुलाच्या प्रेमात पडली आहे. त्याचं लग्न झालेलं आहे, तरी तो तिला भेटायला येतो. एवढी सगळी माहिती मला मिळालेली असताना तुम्ही माझ्याशी ह्या पद्धतीत बोलूच कसे शकतात, कसा प्रश्न मला तुम्ही केला. मला हिंमत करू नका पुन्हा फोन करण्याची, स्थळं दाखवा म्हणण्याची, असं म्हणून ती फोन ठेवते. आणि हे सगळं इथे ती दिनकरला सांगते. दिनकर म्हणू लागतो की जाऊ दे, काहीतरी नक्की देव आपल्याला मुलीसाठी मार्ग काढेल. पण इथे संगीता म्हणते नाही, मार्ग नाही, मी स्वतःच मार्ग काढणार, आता नाही वाट पाहणार मी देवाच्या कौलाची. इथे आपण आता लवकरात लवकर तिला कोल्हापूरच्या बाहेरचे स्थळं पाहायला हवे, कारण इथे चौकशी केलं की लगेच ही माहिती कळते. लांबचं कोणी असेल तर माहिती कळणारच नाही. आपण लवकरात लवकर काजलचं लग्न तर कुठेतरी लावून काढून देऊया तिला. इथे अद्वैतला घाई झाली ग्रंथ वाचण्याची आणि कला फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली. तिची वाट पाहून पाहून तो कंटाळतो. तिला सारखा आवाज देतो. रोहिणी दारातून डोकावून पाहत राहते ग्रंथ कुठे ठेवला आहे. तिला तो ग्रंथ लवकरात लवकर लंपास करायचा आहे, पण कसं करावं तिला सुचेना. तितक्यात ना आबा हाक मारतात अद्वैतला. अद्वैत जातो खाली. मग त्याचाच फायदा घेतो रोहिणी रूममध्ये शिरते. अद्वैत आबांजवळ गेल्यानंतर आबा त्यांना विचारू लागतात की तू त्या दिवशी अनामिकाच्या घरी गेला, तिथे गेल्यानंतर काय झालं तुम्ही मला सविस्तर सांगितलेलंच नाही. तर आता तुम्हाला काय झालं ते मला सांगावंच लागेल. बघता बघता दिवाळी आली, आपल्या नव्या जोडप्याची पहिली दिवाळी. ती त्यांनी एकत्र साजरी करायला हवी, पण तुमचं काय चाललं मला आता कळायलाच हवं. आता अद्वैत खरं सांगितलं तर आबांना त्रास होईल, त्यांना त्रास नको व्हायला, म्हणून तो आबांपासून सगळं लपवत असतो. आता आबा स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घालतात आणि सत्य सांगू लागतात. रोहिणीने मात्र इथे कमालच केली. ती ग्रंथ घेते आणि घेताना तिच्या हातून तांब्या खाली पडतो. तिकडनं
आवाज येतो म्हणून कला विचारू लागते, काय पाडला अद्वैत तू? आता कला बाहेर येते की काय म्हणून ती घाईघाईने पटकन त्यातलं एक पेज घेते, ते टराटरा फाडते, त्याच्या चिंधड्या करते आणि त्या चिंधड्या पुन्हा एकदा त्या ग्रंथामध्ये घालते, त्याची गाठ मारते आणि पटकन पळण्याचा विचार करू लागते. इथे आबांनी शपथ घातली. आबा त्याच्याशी बोलतच असताना पाठीमागनं आवाज येतो अनामिकेचा. खरंच आपली सून आली म्हणून आबांना इतका आनंद होतो. ये ये म्हणत तिला ते आत बोलू लागतात. अनामिका तू आलीस, खरंच मला खूप आनंद झाला असं म्हणत रजनीही तिला मिठी मारते. खरंच तू खूप समजदार आहे गं, तुझ्यासारखी सून मला मिळाली, माझं नशीब. आणि तिथे ती सांगू लागते की मी इथे समजदारपणा दाखवायला आलेली नाही, इथे मी आता तुमच्यासाठी एक पेपर घेऊन आले. दादांना दाखवते ती. दादा तुम्ही आमचं लग्न जुळवलं होतं ना, आता हे घ्या पेपर. ह्या पेपर्सला डिवोर्स पेपर म्हणतात. आता तुम्हीच माझा डिवोर्स व्यवस्थितपणे करून द्या. मला सोहमसोबत संसार करण्यात अजिबात इच्छा किंवा रस राहिलेला नाही असं ती बोलते. आणि इथे अद्वैत घेत नसतो ते पेपर, त्याचा हात खेचून त्याच्या हातावर ते पेपर टेकवते आणि माझ्याकडनं पुन्हा अशी अपेक्षा करू नका, मी तुमच्या घरात पुन्हा सून म्हणून येईल असं इथे आबांशीही अनामिका बोलते. आबांना खूप मोठा धक्का बसतो. इथे रजनी तिची गायावाया करते की विचार कर, घाई करू नको असं म्हणत तिला समजूत घालण्याचा प्रयत्न इथे रजनी पण करू लागते. पण इथे आता अनामिका कुणाचंही काहीही ऐकायला तयार नाही. पेपर ती हातामध्ये अद्वैतच्या टेकवते आणि तडक तिथून बाहेर निघून जाते. तिच्या मागे मागे रजनी थांब थांब म्हणू लागते, पण ती काही थांबायला तयार नसते आणि ती ते पेपर हातावर ठेवून निघून गेलेली असते. आबांना इतका मोठा धक्का बसतो. आबा जागेवरच खाली कोसळतात, बसतात. त्यांना सावरण्यासाठी अद्वैत पुढे जातो आणि त्या पेपर्सकडेही पाहत असतो की ती लहान आहे, तिने लहान वयात खूपच मोठा विचार केला आणि तिला समजूत घालूया आपण, असा खचून नको जायला. रजनी काकू मात्र खूप रडू लागते. कसं होईल माझ्या सोहमचं, कसं होईल माझ्या मुलाचं संसाराचं म्हणून रडगाणं करत असते. तिला पाहून त्या आबांचीही तब्येत ढासळू लागते. त्या दोघांनाही त्या अद्वैत समजवतो की ती लहान आहे, तिची समजूत मी काढेल, त्या दोघांना मी पुन्हा एकदा परत आणेल, तुम्ही कोणीही काळजी करू नका. अगदी माझं आणि कलाचं भांडण झालं, कलांनी त्या पेपरवर सह्या पण केल्या होत्या, तरीही आज आम्ही दोघं एकत्र आहोतच ना, तसंच मी ह्या दोघांनाही एकत्र आणेल, तुम्ही कोणीही घाबरू नये आणि रडणं तर अजिबातच करू नका, एकदम शांत व्हा अशी समजूत इथे अद्वैत प्रेमाने घालू लागतो आणि रजनी काकूशी बोलून रजनी काकूचं मन शांत करतो आणि तिची समजूत घालून तिलाही शांत करू पाहतो. रजनी काकू त्याच्यावरती विश्वास ठेवते. तू जे म्हणतोय ते करून दाखवतोस, मला माहिती आहे तू हेही करून दाखवशील. माझ्या सुनेला फक्त लवकरात लवकर माझ्या घरी परत घेऊन ये अशीच इच्छा आहे माझी असं म्हणत तिथे रजनी शांत झालेली असते. आता रोहिणी मात्र आता पेपर्स फाडलेले असते तिने आणि ग्रंथामध्ये चेळून मग तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागते. आता काय करावं तिला सुचेना. तो ग्रंथ कला बाहेर येते म्हणून ती पटकन त्या डेस्कवर ठेवते आणि बाहेर पळून जाते. आणि कला बाहेर येऊन पाहते कोणीतरी होतं इथे. आवाज तर आला होता, पण कोण होतं म्हणून ती इकडे आवाज देऊ पाहते तर त्याच वेळेला पाठीमागनं अद्वैत येतो. अद्वैत तिला म्हणतो तुझे ना कान वाजायला लागले हल्ली, तुला मला सारखा भास होत असतो. इथे कोणीही आलेलं नाही, मीच होतो. मी खाली गेलो, आबांशी बोललो आणि वरती आलो. मग ती म्हणते खाली तुमच्या दोघांमध्ये काय बोलणं झालं, कशासाठी गेला होता? तर तो म्हणतो काही विशेष काही नाही. खरं तर तिला सांगायचंच नाही. ती आधीच खूप घाबरलेली आहे आणि तिला जर कळलं अनामिकाने डिवोर्सचे पेपर दिले ती आणखी जास्त टेन्शनमध्ये येईल, तिला टेन्शन नको द्यायला म्हणून तो सांगतच नाही. आता ग्रंथ वाचण्याची दोघांनाही खूप घाई. आता हे मुक्तिशास्त्राचं ग्रंथ खोलल्यानंतर इथे दोघंजण एकमेकांशेजारी बसतात आणि ते पेपर वाचण्यासाठी मी इथे ग्रंथ खोलू लागतात. ग्रंथ खोलावा काय आणि त्याच्यातनं चिंधड्या पेपरच्या निघाव्या काय हे पाहिल्यानंतर इथे कला घाबरून जाते. हा काही संकेत आहे का आपल्या घरात कुठल्या जोडीचं एकत्र राहणं नाही, तसंच हे चिंध्यांप्रमाणे प्रत्येकाच्या संसाराच्या चिंध्या होणार, असं खरं होईल का? म्हणून ती घाबरते, ती ढासळते. तिला बसलेला हा धक्का इथे अद्वैत तिला समजून सांगतो की जे काही असेल त्यातनं नक्की आपल्याला मार्ग काढता येईल, तू घाबरू नको, फक्त मन शांत ठेव, आपण हे पेपर जोडून पाहू. पण ती म्हणते कसं शक्य आहे, एवढ्या चिंध्या पेपरच्या जुळवणं अशक्य आहे, मला खरंच खूप भीती वाटते, आपल्या संसारावर खरंच काही सावट आलं तर. इथे अद्वैत सांगू लागतो जोपर्यंत आपण एक टीममध्ये आहोत तोपर्यंत कुठलंही सावट येणार नाही. याच्या आधी पण आपण खूप सारे कामं केले एकमेकांच्या सोबतीने
आपली टीम किती पक्की आहे तू नेहमीच सांगत असते. कोणतेही काम आपण दोघांनी हाती घेतलं ते यशस्वीपणे पारच पडतो. तसंच आपण आता हेही काम पार पाडूया. तू फक्त माझ्यासोबत राहा असं म्हणत दोघंजणं मग झोपायला जातात. इथे कलाला झोप येत नाही. ती भूतावानी उठूनच बसते. अद्वैत तिला म्हणतोय की काय झालं, झोप बरं. मग तिला झोपवून लाईट बंद करतो. थोड्या 5-10 मिनिटानंतर ती जोरात चिरकून उठते. अद्वैत. मग तो तिच्याजवळ जातो आणि तिला म्हणतो काय झालं, काही दुष्ट स्वप्न पाहिलं का. मग ती त्याला जवळ म्हणते माझ्या बस, मी इथे तुझ्याजवळ झोपते. चला तर मग पुढे जे काही होणार ते पाहायला आपल्या सगळ्यांनाच आवडणार. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. धन्यवाद.